नमस्कार मंडळी, आपण सर्व गणेशोत्सव साजरा करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात कोकणामध्ये गणेशोत्सव साजरा होत आहे आणि गणपती बाप्पा विराजमान झालेत आपल्या प्रत्येकांच्या घरी. आज गौराईचं आगमन आहे, गौराई देवीचं आगमन आहे. आपण सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पांचं आगमन कसं होतं, गणपती बाप्पा कसे आणले जातात, कसे स्थानापन्न केले जातात. त्याप्रमाणे गौराई देवी पण येते, गौरी देवी पण येते, हे आपल्याला माहिती आहे. पण गौराई देवीचं आगमन कसं होतं, कशा प्रकारे होतं, हे आज मी म्हणजे आमच्याकडे कशा प्रकारे गौराई देवीचं आगमन होतं हे मी आज आपल्याला दाखवणार आहे. तर चला आपण जाऊया. मंडळी, आमच्या घरातील गणपती बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत आणि या मोकळ्या जागेत थोड्याच वेळात संध्याकाळपर्यंत गौराई देवीचं आगमन होईल आणि इथे स्थानापन्न केलं जाईल. आपल्याला आता घरातील महिला गौराई देवी आणण्यासाठी निघण्याची तयारी करतायत. चला. गौराई देवीला आणण्यासाठी घरातील सर्व महिला घरातून बाहेर पडतायत. आमच्या घरातील महिलांबरोबर वाडीतील सर्वच महिला इथे एकत्र आलेल्या आहेत आणि गौराई देवी आणण्यासाठी सगळ्या निघालेल्या आहेत. संपूर्ण वाडीतील महिला एकत्रितपणे गौराई देवीला आणण्यासाठी निघालेल्या आहेत. सर्व महिला नटून थटून शृंगार करून निघालेल्या आहेत. मंडळी नमस्कार. छोट्याशा गल्लीतून हा मार्ग आहे, पुढे माळरान आहे, त्या माळरानावर जाणार या सर्व महिला. वाडीच्या एका बाजूला संपूर्ण निसर्गरम्य परिसरातून वाट काढताना या सर्व महिला आपण पाहताय. आपण पाहताय गौराई देवीला आणण्यासाठी काही महिलांच्या डोक्यावरती सूप आहे आणि सुपामध्ये काय आहे आपण त्यांना विचारूया. का की या सुपामध्ये काय आहे, डोक्यावरती घेतलेल्या सुपामध्ये काय सांगू शकाल काय? सुपात नारळ आहे. मोठ्याने बोला, समजू द्या लोकांना. अगरबत्ती, माचीस. अच्छा, चला चालत पानाचा विडा, नारळ, अगरबत्ती, माचीस म्हणजे विधीला लागणारे साहित्य सुपामध्ये आहे. अच्छा अच्छा, हा हा. भरपूर गवत वाढलेलं आहे, त्यातून शिल्लक राहिलेली छोटीशा वाटेमधून वाट काढताना सर्व महिला आपण पाहतोय. या हिरव्यागार गवतामध्ये रंगीबेरंगी कलरमध्ये सर्व महिला नटून थटून आलेल्या आहेत. गणपती बाप्पांचं आगमन कसं होतं हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु गौराई देवीचं आगमन होतं, पण ते कसं होतं हे सर्वांना माहिती नाही. ते आपण आज दाखवणार आहोत. ही दूरवर पसरलेली लांबच्या लांब रांग आपण सर्व पाहताय. बहुतेक गौराई देवी आणण्याच्या आधी ते सर्व शांततेत जात आहेत. या काकी काहीतरी मधूनच वाकून काढतायत गवतातून. काकी, हे काय तुम्ही काढलंय? हे शंकर आहे. चालत चला. हे आपल्या गौरी सोबत. आता आम्ही हे जातानाच सगळं गोळा करतोय. पण याचा उपयोग काय, कशासाठी? हे आता आपल्या गौरी जवळ सक्रोबा बोलतात त्याला. अच्छा. हा, हे गौरी जवळ तांब्यामध्ये ठेवायचं. उद्या संध्याकाळी पण त्याची पूजा होते. अच्छा. गौरी बरोबर.
हा, त्याला चक्रोबा बोलतात. अच्छा. शंकर. हा. म्हणजे गौराई देवीसाठी लागणारे हे हो हो. एक नैसर्गिक देणगी आहे. हा. अच्छा अच्छा, ठीक आहे. आपण पाहताय गौराई देवीसाठी मगाशी आपण माहिती घेतली. ते तिरडा गोळा करण्याचं काम सर्व महिला सगळ्या बाजूनी करत आहेत. आपण वरती 3-4 महिला बघताय आणि सर्व महिला इथे खाली सर्वच त्या कामासाठी मग्न झालेल्या आपण पाहताय. त्या लोकांबरोबर जाय जरा बघ. हे काय एवढं देते सर्व महिलांनी या माळ रानावरतील जो तिरड आहे ते जमा केला आणि विधिवत पूजेला सुरुवात केली. आपण पाहता इथे त्यांनी सुपातून आणलेलं साहित्य इथं ठेवलंय. थोडंसं गवत काढून सारवलं आणि तिथे रांगोळी काढून श्रीफळ ठेवलंय आणि हे तिरड आहे ना. हा, ते उभं केलंय आणि आता पूजा चालू आहे. आणि हे मंगळसूत्र परिधान केलेलं आहे. संपूर्ण वाडीमध्ये मला वाटतं एकूण 9 गौराई देवी इथून जाणार आहेत घरी. आपण पाहताय सर्वजणीच त्या पूजेमध्ये व्यस्त आहेत. सर्व महिला हे आपले आहेत. आता इथे विधिवत पूजा होताना आपण पाहताय सर्वच महिला सर्व गौराई देवीच्या आगमनाच्या तयारीत गुंतलेल्या आहेत. पूजा चालू आहे आणि हे तिरड हे सुद्धा आता एकत्र करत आहेत. गौराई देवीचं आणि या तिरड या वनस्पतीचं काहीतरी संबंध असावं एक प्रतीक म्हणून इथे सगळ्याच महिलांच्या हातात ते आपण पाहतोय. हा, घे वाजवतो दे. मला वाटतं आता सामूहिक आरती होईल. त्या आरतीच्या पूर्वीची तयारी आपण पाहतोय. पण सर्वांनी गौराई देवी आणण्यासाठी या सर्व महिलांनी काय काय विधी केली आपण सर्वांनी पाहिलंच. पण यामागे मी असं विचारतो की ही सर्व माहिती जरा सर्व प्रेक्षकांना आपण दिली तर बरं होईल. नमस्कार. आज गौरी आव्हान आहे. गौरी आज येणार आहेत. तर आम्ही ते गौरी आणायला सगळ्या महिला जमलेलो आहोत. आता आम्ही पहिलं गवत काढून घेतलंय. एका बाजूने असं प्रत्येकीनं गोल गोल गवत काढून घेतलेलं आहे आणि गवत काढून सारवण करून शेणाचं सारवण आणि त्याच्यावर रांगोळी काढलेली आहे. आणि रांगोळी काढल्यावर एक जो तिरडा असतो तो त्याला ज्या फांद्या नसतात तो तिरडा आम्ही पूजेसाठी घेतलेला आहे सगळ्यांनी. आणि मग त्याची पूजा केलेली आहे. पूजा करून नारळ विडा ठेवून आणि मंगळसूत्र घालून गौराईला नैवेद्य दाखवून आम्ही त्याची पूजा केलेली आहे. आणि तांब्यामध्ये
हा सक्रोबा म्हणजे शंकर, तो तांब्यामध्ये सगळ्यांच्या तांब्यामध्ये अगदी भरपूरसा गोळा केलेला आहे. आणि या वर्षी तिरडे पण व्यवस्थित भेटलेले आहेत आणि शंकर पण बऱ्यापैकी भेटलेले आहेत. आणि आता आम्ही नैवेद्य वगैरे दाखवून आरती करणार आहे. अच्छा, धन्यवाद. आपण सर्वांनी पाहिलं की कशा प्रकारे ही विधी केली जाते आणि गणपती बाप्पा किती सहजरित्या आणलं जातं, परंतु गौराई देवी आणण्यासाठी काय काय केलं जातं हे आम्ही आपल्याला दाखवलेलं आहे. आता इथे लवकरच आरती, सामूहिक आरती सुरुवात होईल. अशा प्रकारे हे सामूहिक आरती इथे संपन्न झालेली आपण पाहतो आहोत. आणि आता ही विधिवत जी पूजा झालेली आहे ते तिरड आणि ते साहित्य सुपात घेऊन गौराई देवीचं प्रतीक म्हणून आता हे सुपातून घेऊन आता गाणी म्हणत या महिला घराकडे परतणार. आता हे काय चाललंय का की आता हे आता आमचा हळदी कुंकूचा प्रोग्राम चाललेला आहे. अच्छा, म्हणजे सामूहिक आरती झाल्यानंतर सर्व सवाष्णी महिला सर्व एकमेकींना हळदी कुंकू लावतात. आपण पाहतोय सर्व महिला एकमेकींना हळदी कुंकूचा इथं हे आरती नंतर असलेला आपण एक विधी बघताय. सर्व विधी सोपस्कार संपन्न झालेले आहेत आणि सुपामध्ये ह्या सर्व घेऊन विधिवत साहित्य घेऊन गौराई देवीला घेऊन निघण्यास या महिला मंडळी तयार झालेल्या आपण पाहत आहोत. सर्व महिला गौराई देवीचं प्रतीक गौराई देवीला घेऊन जाताना आपण पाहत आहोत. आणि आता आपल्याला त्यांच्या स्वतःच्या स्वरात आपण गाणी म्हणताना आपण ऐकतोय. आवाज पाहिजे, आवाज. गौराई म्हणे माझे माहेर दिसे ग माहेर दिसे, गौराई म्हणे माझे माहेर दिसे ग माहेर दिसे, गौराई म्हणे. गौराई देवीला घेऊन निघालेल्या आहेत महिला. एक गाणं म्हणाल्यात आणि आता ब्रेक घेतलाय त्यांनी. मला वाटतं इथं थांबणार आहेत आणि काही फुगड्या खेळ वगैरे असं काय होईल. आता डोक्यावरचं सूप या महिलांनी इथे एक बांध आहे त्या बांधावर ठेवलेलं आहे.
आणि सर्व इथे एकत्र होताना आपण पाहताय. आपण काय आता इथे करणार आहोत? गौराई पूजून येऊन तिकडून आणून इथे बांधावर मध्ये ठेवून आता इथे थोडासा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. अच्छा, इथे महिला मंडळी तुम्ही इथे काय धार्मिक खेळ किंवा असं फुगडे वगैरे असं काय करणार आहात का? ठीक आहे. मंडळी आपण पाहताय, आपण या महिलांचा आपण आता इथे फुगड्या किंवा जो काय खेळ करणार ते आपण पाहणार आहोत. मंडळी ऐकलत, आम्ही दोघी मैत्रिणी दादरावर फोटो काढू पदरावर, आणि हे फुगडी म्हणत आहेत, फुगड्या खेळल्या. फार जुन्या संस्कृती आपण आज परत पाहत आहोत. आपण हल्ली या सगळ्या संस्कृती लोप पावत चाललेल्या आहेत. या दोन्ही राणी आहेत, एक विवाहित राणी आणि एक अविवाहित राणी. लवकरच या अविवाहित राणीचं पण लग्न होणार आहे. गौराई देवीची सूप बांधावरती ठेवून ह्या सर्व महिला एक रिंगण करून गौराई देवीसाठी काही गीत म्हणत त्या थिरकत आहेत, आपल्या त्या तालावरती नाचत आहेत. आपण सर्व पाहत आहात. केव्हाही पाऊस येऊ शकतो या काळजीने त्यांनी इथे हे गाणी थांबवलेली आहेत. आणि पुन्हा गौराई देवीसाठी जे सूप आहेत, गौराई देवीची ती सूप डोक्यावर घेऊन पुन्हा या सर्व महिला वाडीतील जे मंदिर आहे त्या मंदिरात सर्व आता एकत्रित तिथे जाणार आणि पुन्हा तिथेही या महिला गाणी म्हणत तिथेही नाच गाणं करणार. या हिरव्यागार निसर्गरम्य या संपूर्ण दृश्यामध्ये गौराई देवीचं आगमन होताना आपण पाहतोय. सर्व स्त्रिया, सर्व लहान मुली विविध रंगाच्या संपूर्ण वेशभूषामध्ये नटून थटून आलेल्या आहेत आणि गौराई देवीला घेऊन आपापल्या घरी या निघून जाणार.
हे आमच्या पिंपळवाडीतील केंद्रस्थानी असलेले हनुमान मंदिर आहे आणि सर्व महिला गौराई देवीला घेऊन आलेल्या आहेत. त्या आता या मंदिरात इथे एकत्रित येणार. सर्व महिला गौराई देवी सुपात घेऊन आलेल्या आहेत. त्या सर्वच सूप घेऊन सर्व महिला आणि इतर महिलाही सर्व मुली या मंदिरात एकत्रित येऊन पुन्हा इथे गाणी म्हणणार, नाचणार आणि हा गौराई आगमनाचा उत्सव या महिला साजरा करताना आपण पाहत आहोत. ज्या सुपातून गौराई देवीला घेऊन आलेल्या आहेत महिला, त्या सर्व महिलांनी हे सूप वाडीतील देवस्थान हनुमान मंदिर या इथे त्यांनी इथे ठेवलेले आहेत आणि इथे या महिला एकत्रितपणे पुन्हा थोडंसं नाच वगैरे करणार गीत म्हणून. गौराई देवीचं आगमन होत असतानाच आपण सर्वांनी पाहिलं माळ रानावरती या महिला गौराई देवीच्या साठी गाणं म्हणत थिरकल्या होत्या आणि आता त्याच महिला मंदिरात पोहोचलेल्या आहेत आणि एका नव्या दमाने एका सुरात सर्व थिरकताना आपण पाहत आहोत.
म्हणत नाही या दिसत नाही. यांचं संपलं की तुम्ही घ्या लगेच. आता गाणं म्हणून झाल्यानंतर याच महिला आपण फुगडी घालताना आपण पाहत आहोत. अतिशय सुंदररित्या ही फुगडी चालू आहे. अतिशय सुंदर. टाळ्या वाजवा, टाळ्या. शाबाश. सर्व महिला आनंदाने सहभागी होताना आपण पाहतोय. आमची गीता काकी काहीतरी बोलली पण ऐकायला आलं नाही. गीता काकी बोलून दाखवा कॅमेरा समोर. काय बोललात? बोला बोला बोला, कॅमेरा समोर बोला. बोला काय बोललात, बोला. बहिणी मुंजीचा लाडू मुटक्यान फोडू, आम्ही दोघी बहिणी सोमवार सोडू. शाबाश शाबाश. हा या. आमच्या गौराईचा जय जयकार. बेदुने 4 ऐकलं होतं मंडळी, पण यांनी बेदुने 12 म्हटलं. नवीन काहीतरी आहे. हा, गौराईचा जय जयकार का? गौराईचा जय जयकार यमक जुळण्यासाठी यांनी बेदुने 4च्या ऐवजी बेदुने 12 केलं. हा, शाबाश. 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 अतिशय सुंदर फुगडी चालू आहे. आम्ही दोघी जावा साडीचा फोटो काढू गोल साडीचा. गौराई माते जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा जय. आणि आता गौराई देवी मंदिराच्या इथून सर्व इथं नाच गाणी संपन्न होऊन आता आपापल्या घरी या महिला गौराई देवीला घेऊन जाताना आपण पाहत आहोत. गौराई देवी की मोरया.
गणपती बाप्पा या गौराईचा इथे ह्या घरी स्थानपन्न ही गौराई देवी होणार आहे। अशा प्रकारे एक एक गौराई देवी आपापल्या निवासस्थानी स्थानपन्न होण्यासाठी जात आहेत। आपण सर्वांनी पाहिलं तर वाडीतील संपूर्ण महिलांनी एकत्रितरित्या गौराई देवीचं इथे गौराई देवी सन्मानाने आणली आणि सर्वच गौराई देवी आपापल्या घरी गेल्या आणि ही गौराई देवी माझ्या घरची आमच्या सर्वांच्या घरची गौराई देवीचं इथं आमच्या घरी आगमन होताना आपण पाहत आहात। माझ्या बहिणीच्या डोक्यावरती सुपातून गौराई देवीचं प्रतीक जे आहे ते घरी आणताना आपण पाहत आहोत। अशा प्रकारे गौराई देवीचं आगमन माझ्या घरी झालेलं आहे। आणि हेच सूप आता थेट माळ्यावरती नेऊन ठेवण्याची जी प्रथा आहे, पूर्वी परंपरागत जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे हे सूप जसंच्या तसं पूजा केलेलं हे माळ्यावर ठेवण्यात आलेलं आहे। कसं वाटलं? आपण सर्वांनी आता गौराई देवीला गाणी म्हणत सन्मानाने आपण घेऊन आलो आणि तो सूप थेट आपण माळ्यावर ठेवला। ते माळ्यावर ठेवण्यामागचं कारण जरा सांगा ना आम्हाला, म्हणजे सर्वांना समजेल। कारण वाडावाडाची परंपरा आहे, माळ्यावर गौराई न्यायची आणि माळ्यावर ठेवायची अशी परंपरा आहे वाडावाडाची आणि आपली माहेरवशीण आहे ती। अच्छा, म्हणजे माहेरवशीण आहे याचं प्रतीक म्हणून वरती ठेवले का? हे कारण आहे का सूप वरती डायरेक्ट ठेवण्याचं? अच्छा, हा। आणि मग पुढे का आणायची खाली नंतर आणि तिला साडी चोळी नेसवून सजवायची। अच्छा, म्हणजे आता थोड्या वेळाने तुम्ही ते सूप जसं ठेवलेलं आहे ते तसंच सन्मानाने पुन्हा पुन्हा खाली घेणार आणि गौराई देवीचं सजवणार आणि गणपती बाप्पाच्या बाजूला तुम्ही ते स्थानापन्न करणार। अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे मंडळी। आपण थोड्याच वेळामध्ये आपण सजलेली गौराई देवीचं आपण दर्शन घेणार आहोत। ठीक आहे, आपण नंतर भेटूया परत। साधारण 1 तासाच्या अंतरानंतर पुन्हा आता जे सूप माळ्यावर ठेवलेलं होतं ते आता खाली घेण्यासाठी यावरती चढलेले आहेत। हे जे आपण पाहिलं मगाशी तिरडं, आणि हे गौराई देवीचं जे सूप आहे ते सन्मानाने पुन्हा माळ्यावरून खाली घेत आहेत। देवी गौराईचं सजावटीचं काम चालू आहे। तिला गौराई देवीला सजवण्याचं आणि साडी नेसवण्याचं काम या महिला करतायत। जे आपण मगाशी बघितलं जे माळरानावरून आणलेलं हे तिरडे वनस्पती आणि ही सक्रोबा की शंकर असं काही वनस्पती जे आहे या वनस्पतीचा उपयोग त्या देवीला नटवण्यासाठी आणि सजवण्यासाठी, देवीला सजवण्याचं काम चालू आहे। मंडळी आपण सर्व बघतो गणपती बाप्पा
किती सहजरित्या गणपती बाप्पांचं आगमन होतं. परंतु गौराई देवीला सजवण्यासाठी महिलांनी घेतलेली मेहनत आणि ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा. काकी काय काय तुम्ही ही फळं वापरताय, म्हणजे सजवण्यासाठी वापरताय का सगळं सजावटीसाठी? हे काय आहे? हे मंडपासाठी लावण्यासाठी केले तयार. काय आहे हे कौंडळ. कौंडळ फळाचं नाव आहे का हे? आणि अजून काय आहे? काय काय आणलंय? आणि हे सुपारी आहे. अच्छा, सुपारी आणि तिसळ. तिसळ गणपतीसाठी. अच्छा अच्छा, म्हणजे आता हे देवी गौराईसाठी आणि गणपती बाप्पाच्या इथं सजावटीला वापरणार आहे. चारी साईडला 4 बांधणार आम्ही. अच्छा मंडळी, आता तो क्षण अतिशय जवळ आलेला आहे आणि या सर्व महिलांनी सर्व तयारी करून गौराई मातेचं रूप आपण पाहणार आहोत. त्यांनी सर्व मेहनत करून गौराई देवीचं आपल्याला दर्शन दिलेलं आहे आणि हे आपण पाहत आहात. आमच्या घरची माता गौराई देवीचं रूप अतिशय देखणं मनमोहक असं हे रूप आपण पाहत आहे. आमच्या घरातली गौराई देवी. आता या देवीचं आमच्या घरी जो गणपती बाप्पा आलेला आहेत त्याच्या बाजूच्या ठिकाणी या गौराई देवीचं तिथे स्थानापन्न या देवीला केलं जाईल. आणि आमच्या घरची देवी गौराई आपल्या स्थानी विराजमान होताना आपण पाहत आहात. अतिशय देखणं नयनरम्य असं हे दृश्य, धार्मिक पवित्र दृश्य. अशा प्रकारे आपण सर्वांनी पाहिलं की गौराई देवीचं आगमन कशा प्रकारे झालं. पूर्णपणे इथून गौराई देवीला आणण्यासाठी घरातून महिला निघाल्या, तिथपासून ते आत्ता आपण जे रूप पाहत आहे तिथपर्यंत संपूर्ण कव्हरेज आम्ही आपल्याला दाखवलेलं आहे. मंडळी, मी मगाशी म्हणालो होतो की गणपती बाप्पा कशा प्रकारे आणले जातात, गणपती बाप्पा कसे येतात, ते त्यांचं आगमन, त्यांचं स्थानापन्न होणं हे कशा प्रकारे होतं हे आपण सर्वांनी आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु गौराई देवीचं आगमन कसं होतं, कशा प्रकारे केलं जातं हे आम्ही आपल्याला दाखवलेलं आहे. आणि ही माझ्या घरी विराजमान झालेली माता गौराई देवी आणि श्री गणपती बाप्पा. मंडळी, पाहिलं माझ्या घरची गौराई देवी हिचं आगमन कशा प्रकारे झालं हे मी आपल्याला संपूर्ण माझ्या व्ह्युअर्सना दाखवण्याचा प्रयत्न केला. हा धार्मिक उत्सव आहे, धार्मिक सण आहे. याच्यामध्ये माझ्याकडून अनावधानाने काही चुकीची माहिती किंवा काय झालं असेल तर ते आपण मायबाप प्रेक्षक समाजाद्वारे आपण समजून घ्याल आणि आपण ही माझ्या गावची, माझ्या घरची गौराई कशी आपण आणतो हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण सर्वांनी पाहाच माझ्या गावी आपण यायचा प्रयत्न करा. कोळवंडी, खेड, रत्नागिरी. धन्यवाद. आणि शेवटची घोषणा येतो आजची, म्हणजे आज व्हिडिओ शेवट करताना गणपती बाप्पा
गौराई मातेचा धन्यवाद.